रामकृष्ण हरी. आता आम्ही विठ्ठल मंदिराच्या इथं आलोय. हे बघा, हे आमचं आजिवलीचं विठ्ठल मंदिर आणि या मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण असा संपूर्ण गावचा बाजार मेला. राण्या केबोलाला बघ त्यांना काय जितन जतीन. राण्या केबोलाचं नाव काय? जे काय जतीन रामकृष्ण. तू आला नाही? केबल नाही लावले. सोमवारचंच असतो ना, सोमवारचंच ना. या बघा, आमचे भास्कर माऊली आम्हाला भेटले. माऊली छान. हे बोल रामकृष्ण हरी. बोल रामकृष्ण. माझ्या ताईला रामकृष्ण हरी. अरे वा, देव मला भेटले. रामकृष्ण हरी. हे माय बाप्पा, माझ्या माऊली. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय होऊ त्याच्या भावी उत्तराई ठेवून हा पायी जीव थोडा. सहज बोलणे आजी उपदेश करती सायास शिकविती. आणि तू का म्हणे जन्मा आले सार्थक. नाही वेणू काय देणू वगैरे. तू शेवट म्हणे वस्त म्हणे वत्स देणूचे जित्ते आणि कैसे मध्ये येते सांभाळ. हे हरिभक्त परायण जनार्दन महाराज सार्वेकर मला माझा मोठा दादा भेटला. ही व्यक्ती भेटली नाही मला एक अंतर्मनातून चैतन्य निर्माण होतं. स्फूर्ती येते. मला उशीर झाला घरी यायला. विसर म्हणले आपण बाहेरच जेवूया. बघा माझ्या जेवलं कुठं? जेवलं बाहेरच. आता काय करा जेवायला काय नाही जेवायला नाही. तुम्ही बोला तुमच्या घरी कार्यक्रम आहे. झाला कीर्तन झाला, प्रवचन झाला, भजन फार छान झाला. दीपक महाराज बेंद्रे परभणी जिल्हा. ते कशी काय इकडे आले? ते शौचच आहे विद्यार्थी असतात. आज काय तुम्ही जेवले संपवले झाले? पावली नाही, कार्यक्रम झाला. पालखी काढली ना. हां. पालखीच्या बरोबर आला होता. फारच सुंदर माऊली. रामकृष्ण हरी. आता तुमचं भेटली तुमच्या मंडळी पण आलं होत्या घरी. तुमच्या मिसेसचं आपल्या घरी येणं झालं तरी घरात. आज कालपासून राहायला आलो. रामकृष्ण हरी. पण तुमची इतकी मोठी उंची आहे की आम्ही छोटे पडलो. पूर्णत्व आले.